आजची रेसिपी खूप खास आहे, कारण तुमच्याचपैकी एका सबस्क्रायबरने मला कमेंटमध्ये सांगितलं आहे की मिक्स व्हेज पराठा रेसिपी दाखवा. तर आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज पराठा आणि त्यासोबत खाण्यासाठी एक चविष्ट असा पुदिन्याचा रायता. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये मी अशा काही खास टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचं पराठ्याचं स्टफिंगला पाणी सुटणार नाही आणि पराठा लाटताना अजिबात फाटणार नाही आणि पराठे कापसासारखे असे मऊ होतील. चला तर मग उशीर न करता आता रेसिपीला सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी आपण बघूया पराठ्याचं स्टफिंगसाठी. इथं मी एक बटाटा सोलून चिरून घेतला आहे, त्यासोबत अर्धा वाटी वाटाणा आणि अर्धा वाटी कॉर्न घेतला आहे. आता कुकरच्या भांड्यामध्ये आपण या तिन्ही भाज्या टाकून घेऊ. यामध्ये पाणी न टाकता या भाज्या आपल्याला शिजवायच्या आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा याला स्टीम करू शकता. यामध्ये पाणी न घातल्यामुळे या भाज्या फार ओलसर राहत नाही. आता कुकरचं झाकण लावून आपण हाय फ्लेमवर याच्या 5 शिट्ट्या घेणार आहोत. लक्षात ठेवा, आपल्याला याला खूप ओव्हरकुक पण करायचं नाही. आता आपल्या 5 शिट्ट्या झाल्या आहेत. आता कुकर आपण गार करण्यासाठी ठेवून देऊ. आता आपण पराठ्याची कणिक मळून घेऊ. त्यासाठी इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीपुरता मीठ आणि थोडा ओवा हातामध्ये असा रगडून घेत आहे. त्यामुळे ओव्याचा स्वाद छान पिठामध्ये येतो. आता यामध्ये मी 1 मोठा चमचा तेल टाकत आहे. आता हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यात आवश्यकतेनुसार पाणी टाकत आता आपण याची कणिक मळून घेऊ. लक्षात ठेवा, आपल्याला हे पीठ फार घट्ट मळायचं नाही आहे. आपल्याला सैलसरच मऊ असं हे पीठ मळायचं आहे. पीठ जोपर्यंत असं मऊ होत नाही तोपर्यंत याला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. आता याच्यावर मी थोडं तेल टाकून घेत आहे आणि परत थोडं पाणी टाकून याला चांगलं 1 मिनिट परत मळून घेणार आहे. हाताच्या मागच्या साईडने आपल्याला असं दाबत पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ चांगलं मळून झालंय. याच्यावर आपण थोडं तेल लावून घेऊ. याच्यावर झाकण ठेवून आता याला असं 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ. कोणी या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. कुकर आता आपला गार झाला आहे. आता आपण चेक करू भाज्या शिजलाय की नाही. बघा, आपला बटाटा शिजला आहे. आता या भाज्या आपण बाहेर काढून घेऊ आणि याला गार करण्यासाठी ठेवून देऊ. आता हा बटाटा आपण स्मॅश करणार आहोत आणि उरलेल्या भाज्या मिक्सरमधून बारीक करणार आहोत. सर्वात आधी आता मी बटाटा घेतला आहे आणि तो स्मॅश करून घेत आहे. बघा, आता आपला बटाटा किती छान शिजला आहे आणि अजिबात ओव्हरकुक पण झाला नाही आणि त्याला पाणी पण सुटलं नाही. तुम्ही बघू शकता आपला बटाटा किती छान स्मॅश झाला आहे. आता हा कॉर्न आणि वाटाणा आपण मिक्सरमध्ये पल्स मोडमध्ये बारीक करून घेऊ. बघा, या पद्धतीने. बघा, अजिबात त्याची पेस्ट पण झाली नाही आहे. असं जाडसरच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे आपण बटाट्याच्या मिश्रणमध्ये टाकून घेऊ. आता यात मी अर्धा वाटी बारीक किसलेला फ्लावर टाकत आहे. फ्लावर मी स्वच्छ धुवून कोरडा करून मग किसला आहे. आता यामध्ये मी अर्धा वाटी बारीक किसलेला कोबी टाकत आहे. कोबीला जर पाणी सुटलं असेल तर तुम्ही नॅपकिनमध्ये त्याला पिळून घ्या. आता त्यानंतर इथे मी अर्धा वाटी पनीर टाकत आहे. अर्धा वाटी बारीक किसलेलं गाजर टाकत आहे. गाजराला पण पाणी सुटलं असेल तर नॅपकिनमध्ये ते पिळून घ्या. आता इथे मी अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा टाकत आहे. त्यानंतर 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, मूठभर कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरं पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा पावभाजी मसाला,
चवीपुरतं मीठ. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. आता इथं मी जे भाज्यांचं प्रमाण घेतले, तुम्ही ह्याच पद्धतीने घेतलं पाहिजे असं नाही. तुमच्या आवडीप्रमाणे ते तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेतलं आहे आणि आता या मिश्रणाचे आपण असे गोळे करून घेणार आहोत, म्हणजे आपले पराठे पटपट होतील. लक्षात ठेवा, तुम्हाला या मिश्रणामध्ये मीठ जेव्हा तुम्हाला पराठे बनवायचे तेव्हाच टाकायचं आहे. जर तुम्हाला उशीर असेल पराठे करण्यासाठी तर मीठ तेव्हाच टाका. आपल्या पराठ्यात आपण भरपूर असं स्टफिंग टाकणार आहोत. आता बनवूया आपण पुदिनाचा रायता. त्यासाठी मी मिक्सरमध्ये थोडा पुदिना घेतला, त्यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडं काळं मीठ आणि थोडं दही टाकत आहे. आता हे आपण मिक्सरमधनं फिरून घेऊ आणि हे मिश्रण आपण उरलेल्या दह्यामध्ये टाकून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जर तुम्ही मिक्सरमध्ये सर्वच दही टाकलं तर ते पातळ होऊन जाईल, म्हणून आपल्याला सुरुवातीला थोडंच दही टाकून आपल्याला ही पुदिन्याची चटणी या दह्यामध्ये मिक्स करायची आहे. बघा आपला रायता किती छान तयार आहे. तुम्ही हा रायता पराठ्यासोबत नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो. तुमच्याकडे पराठ्यासोबत काय खाता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपलं पीठ पण छान भिजलं आहे. हाताला थोडं तेल लावून आता परत आपण याला छान मळून घेऊ. बघा किती छान सॉफ्ट आपलं पीठ मळून झालं आहे. आता या पिठाचा आपण एक गोळा काढून घेऊ आणि आता याची थोडी अशी गोल गोल करत याची गोळी तयार करून घेऊ आणि त्याच्यावर थोडं पीठ लावून घेऊ. आता यामध्ये आपण हे स्टफिंग भरून घेऊ. जसं आपण पुरणाची पोळी करतो सेम तसंच हा पराठा पण आपल्याला करायचा आहे. खालच्या साईडला आता आपण याला क्लोज करून घेऊ. बरेच ठिकाणी पराठा या वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. कोणाकडे त्रिकोणी करतात, कोणाकडे चौकोनी करतात. हलक्या हाताने आपल्याला पराठा असा लाटून घ्यायचा आहे. आता तव्यावर आपण हा पराठा छान दोन्ही साईडला तेल लावून शेकून घेऊ. तुम्ही इथं तेलाऐवजी तूप किंवा बटर वापरलं तरी चालेल. दोन्ही साईडने खरपूस असा आपण हा पराठा आता आपण भाजून घेणार आहोत. सुरुवातीला हाय फ्लेमवरच भाजून घ्यायचा, नंतर आपण त्याला लो फ्लेमवर 1 मिनिट भाजून घ्यायचा आहे. पराठा छान असा आता आपला खरपूस भाजून झाला आहे. हा गरमागरम पराठा तुम्ही रायतासोबत, प्लेन दहीसोबत किंवा एखाद्या लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. मुलांना तर कळणार नाही यामध्ये कोणकोणत्या भाज्या आहेत. या निमित्ताने तरी मुलांच्या पोटात सर्व प्रकारच्या भाज्या जातील. या स्टफिंगमध्ये तुम्ही दुसऱ्या पण भाज्या टाकू शकता, जशी काय शिमला मिरची, ब्रोकोली, बीन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही भाज्यासुद्धा टाकू शकता. तर तयार आहे आपला गरमागरम मिक्स व्हेज पराठा आणि पुदिना रायता. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद.